पाटील साहेबांना बाया कधी नाचवल्या नाही पण सांगतो पटवतो त्याने माझी गोष्ट ऐकते पाटील बाबा ओ पाटील काकाजी अरे कोण अरुण हो जी नमस्कार दिवसात आला रे बाबा नमस्कार करतो बाबा नमस्कार कार्य अरुण अरे दिवाळी सारखं सीजन चाललं हो एक तमाशाने लागला रे कसा लागल लहान लहान शाहीर लोकांचे तमाशे लागून राहिले लहान लहान शाहीर लोकांचे तमाशा लागणार घरी बसून लहान लहान सगळं तमाशा करत नाही बाबा बाईने माणसा तमाशा पाहून लोक लगेच दुरून जाते हो ते आलीच गेली गेली त्याची अदितीने फदिती गेलं हो ते लोकांना झगडा पण बाबाजी आपण शाहीने माणसं आपण बाया सगळं दुय्यम घेत नाही अरे आपल्या जीवनात काय घेतली या बुडपर्यंत घेऊन गेली नाही पाटील साहेब काल तुम्ही घरी नव्हते नाही काल बाहेर गेलो होतो कळमेश्वरला गेलो होतो तिकीट बुक करून टाकलं पण आपल्या गावात शकुंतलाबाई सातारकरचा डॅन्स होता शकुंतलाबाई सातारकर नाव ऐकलं नामांकित पण पाहिलं नाही पाहिलं तुम्ही होते बरोबर का तिचा डॅन्स जी आणि का ते बाई सुंदर आहे जी पाहिले अरे बापरी अरे खूपच सुंदर इंद्राचे पाणी बाबा होजी का लोक जमले ते कम से कम 5,000 लोक असल अरे बापा होजी का तिच्या डायचं का तिचं काम पण मी नाही काय कमी नाही केले तू गेला होता का मी गेलो होतो 5,000 रुपये फेकले बाईच्या अंगावर का फोकणाने मारतेस अरे हो ना त्या खर्याले तुझ्यापाशी पैसे नाही रा अरे हो नाही पण 5,000 चोरी करून आणले का 5,000 रुपये फेकले पण आणले कुठून माया बाप सोपरीत झोपला होता चुपचाप गेलो आणि चुपचाप गेलो अंगणात आणि सोडला बकरा कुठं होता बकरा मग आणि बकरा इकला 5,000 20,000 बकरा 5,000 आणि गेलो बाईच्या तमाशा पावले आणि जशी बाई जाते तसा खिचात टाकून वरतून फेको पैसे बापा पुरा लोक महाग पाहिजे हो कोणी हसत ना कोणी थुकत महाग अरे बस तमाशा खतम झाला बाबाजी बाई तर खुश झाली अरे बाई खुश एकदम खुश बाबाजी तमाशा खतम झाला आणि मी गेलो बाईपाशी बाई उठली उभी झाली म्हणजे नमस्कार पाहुण्या म्हणलं नमस्कार मग बोललो तिच्या संग बाई तुम्ही म्हणलं एका वर्षात तमाशे किती करता आता करतो ना म्हणजे 5-50 म्हणलं बाई तुम्ही एका वर्षात तरी 100-150 कार्यक्रम केले तर म्हणजे हे कसं शक्य म्हणलं शक्य मी करून देतो म्हणलं माझ्या गावात मानदार इमानदार पैसेवाले धनवाले सदाशिवराव पाटील मोठे शाहीर आहेत म्हटलं मोठे शाहीर धनवान आहेत गुणवान आहेत रूपाने चांगले आहेत मानव सांगितलं तिले होजी आणि दयावानच म्हटलं बाई बाई म्हणलो त्याचं गाणं म्हणलो तुमचं नाचणं म्हणलो तुम्ही आमच्या फळात मिसळले एका वर्षात 100 ते 150 कार्यक्रम करता म्हणलं हे बरोबर आहे तर बाबाजी तिले मिसळून पण बाई का म्हणे बाई म्हणे तुम्ही म्हणाल ते पूर्व दिशा म्हणे येतो म्हणे का येतो म्हणे आपल्या फळात होजी मग खाली आपल्या फळामध्ये घेऊन का बाई घेऊ ना बाई तर आपण कधी नाचवली नाही नाचवली पण आता नाचवू आणि 2 नाचे आहेत 2 नाचे आहेत 1 नाचे कॅन्सल 1 नाचे कॅन्सल 1 नाच्या आणि एक बाई तोही नाचायला एक मला कारण मी उडलं तशी तो ना मी बस काम खतम बस बाई यायला तयार झाली बाई यायला तयार आहे बरं ठेवून तिले आपल्या फळात पक्क ठेवून पक्क मापाची नंबर आहे जी असा हो जी दुसरी गोष्ट इकडं माई काकी मेली हो मागच्या वर्षी 11व्या महिन्यात पाटलीन मेली 1 तारखेला हो मेली ना मेली इकडे तिने नवरा नाही तिला नवरा नाही तर आपल्याला का करायचं आहे अरे आपल्यालाच करायचं आहे लोकांना नाही करायचं आहे कसं रे कसं इकडे पाटलीन नाही हो तिले नवरा नाही दोघं जण हुरटबाज कोंबड्या जेवणी खुळूक कोंबड्या जेवणी एक काम करा द्या 5 पावली पुणून 5 पावली पुंजीन म्हणजे तिच्या सगळं लग्न लावा गंधर्व विवाह अरे पागला मी त्या बाईला पाहिलं नाही तिला नाच पाहिला आणि लग्न कसं करेन तिच्या अरे बाप रे पावाची गोष्ट सोडा मीनं पाहिलं तुम्ही पाहिल्या एवढी सुंदर आहे जी अरे पण ते बाई हो म्हणते का नाही म्हणते हो म्हणते पहिले ह्या गोष्टी नाटा गाण्याच्या
मग ह्या गोष्टी झाल्या का असतील त्या गोष्टी. हा 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 बाई म्हणा मी बुडा, हो. बाई बनशील का म्हणा बुडी. हा 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 असं पण द्या. आपण पहिले तिले पाहू. हा मी पहिले तिले पाहिन हा कशी आहे काय होती. आणि तिला डान्स पाहिन. हा त्याच्या बाद पुढच्या गोष्टी करीन. हा पटकन जा. हा तोपर्यंत नाही करा. नाही आम्ही कधी कधी येतो ना तुम्ही चहा म्हणता तर आम्हाला सोडून लागते. आणि समजा तिची इच्छा नसली हा. आणि आपण फालतूच्या गोष्टी करून हा ते बाई आपल्याला शिवा देईन. शिवा देणे नाचायलाही नाही ना. नाचायलाच नाही ना. हो पहिले तिचं पाहून घ्यायचं एवढंही. हो. त्याच्या बाद बरी म्हणायचं. हा, 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 हा. बरोबर आहे. फक्त हो जी कार्यक्रम लागला का तिला बोलू. हा मापाशी नंबर आहे आहे ना. हो जी हे गाठी बिलकुल तुम्ही निश्चिंत राहा. अरे बाबा ये तुम्ही दोन गडी गेले बापा पाटलाचे घरी. दोन गडी गेले बापा पाटलाचे घरी. म्हणे एक बाई आहे नाचणारी. तिला फळामध्ये घेतल्यावरी कळेल तू मला दिले होती. पाटील म्हणे आना तिला ठेवू आणि फळामध्ये घेऊ आणि कलातीची पाहू. पाटील म्हणे आना तिला ठेवू आणि फळामध्ये घेऊ आणि भरपूर पैसा देऊ. पाहू नको पाहू नको रात्र दिवस वाट पाय पाटीलच्या बाईची. देवा बाई मोठी सुंदर आहे, कलाकार आहे, पण मला केव्हा भेटन होईल बाबा. केव्हा माझी भेट होईल तिच्या बरोबर. भेट होते पहा. योग कसा येते, कसा योग येते. आता तिचा पोरगा इंजिनियर आणि तिच्या पोराची तब्येत खराब होते. तब्येत खराब झाल्याच्या बाद त्या बाईजवळ पैसा राहत नाही त्या बाईजवळ. आणि दवाखान्याचा खर्च खूप मोठा. बाईला विचार येतो आता पोरगा माझा मरणार आणि एवढा पैसा कुठून आणू. कशी तळमळ खोट होणार बघा. तिचा पोर काय करू. सकाळी ड्युटीवर आलो, 2 वाजेपर्यंत ड्युटी गेली आणि माझ्या डोक्याचा त्रास खूप वाढला. असं वाटतंय ना तेव्हा मरतो की काय. पण मला कोण नेणार दवाखान्यामध्ये. नाही चला मी देवाचा फुकारा करत आपल्या घरी जातो. माझी आई घरी आली असेल आणि माझी आईच मला दवाखान्यात नेईल. जातो आपल्या घरी बोलत चालत जातो आपल्या आईची भेट घेतो. अरे देवा तुझ्या विना अरे सांगून
आई आहे माझी आतमध्ये, कारण चपळ आहेत आईच्या. आवाज मारतो आई आई म्हटलं माझे आई गा मम्मी. अरे आई मा आलाय काय करीला आहे. सकाळी ड्युटीवर गेलो, 2 वाजेपर्यंत ड्युटी केली आणि माझ्या डोक्याचा त्रास खूप वाढला ग. असं वाटतं देवा मी मरतो व काय खूपच त्रास होणार नाही. कुठे आपटलाच तर नाही ना रे. नाही ग मम्मी कुठंच आपण नाही. आई हे बघ इतकं ताण नको देऊ रे. अरे तू देतोय तर तुझ्या आईनं कुणाकडे लावता हे बघ चल मी तुला लवकर दवाखान्यात घेऊन जाते. चल रे बाबा घे माझा आधार घे. चल ये. आपण डॉक्टरांकडे आलो तो दवाखान्यात. तू डॉक्टर साहेब हो, डॉक्टर साहेब म्हणला, डॉक्टर साहेब असंच होते असंच होते. जेव्हा ओपीटी चालू राहते त्यावेळेस पेशंट येत नाही. हा पुष्कळचे पेशंट गेले, पण आता ओपीटी बंद झाली, 12 वाजले. आता शेवटून पेशंट आला. आता कसं मला वाटतं पेशंट सिरियस असेल, पाहावं लागल. बोला बाई. डॉक्टर साहेब हा माझ्या मुलाच्या डोक्यात खूप त्रास वाढला हो दुखण्याचा. डोकं दुखून आलं. याला तपासाव तुम्ही आधी. किती वेळ झाला, किती दिवसापासून? दुपारपासून, आजपासून 2 वाजतापासून. हा हा डोकं दुखून आला. डॉक्टर साहेब बरं 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 ये इकडं. रे बाळा मा चांगला सरळ उभा आहे. हा सरळ उभा आहे. हा 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 ए थांब, मामी नको म्हणू. अरे अरे मा अंगावर पडा ना, एवढी मोठी लाच. हा. हा, जोरानं दम घे, जोरानं श्वास घे, जोरानं दम घे. जास्त जोरानं घेऊ नाही तर तुझा शेंबूळ मा अंगावर उडल. हा शांत राहा बाळा. हा शांत राह. घे श्वास. डॉक्टर साहेब काय करते ते पुढे? अरे बापा याचं पोट बैलाच्या वेळी फुगू हा याच्या पोटात काही जंतू तर नाही झाले. हा काय जटबिट नाही झाले. मल बी थंड मल होऊ शकते. डॉक्टर साहेब बाई मी चेकअप केलं बाई टेटॅस्कोपने, तर मला याची बिमारी समजली नाही. थांब 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 अजून एक राहिला चेकअप करायचा. डॉक्टर बाबा बाबा याच्या डोक्यावरती एक केस नाही का? फक्त 15 केस आहे, 16वा केस फुटलंच नाही. हो का मोजले तर 15 केसाच्या वरती नाही. हा ठीक आहे ठीक आहे. बाई याची संडास साफ झाली का? झाली डॉक्टर साहेब. मी पागल माणूस आहो, तुले विचारून आलो. बापू संडास साफ झाली का? मी विचारले त्याला. हा त्याने मला सांगितलं, मला वाटलं गॅसची प्रॉब्लेम आहे की काय म्हणून. नाही हो साफ झाली म्हणतोय. याच्या पोटामध्ये हवा तर नाही भरली. डॉक्टर साहेब नेमकं काय झालं हो माझ्या बाळाला? बाई मी याला टेटॅस्कोपने चेक केलं, पण मला समजलं नाही. याच्या आतमध्ये जाऊन
एक्सरे करावा लागेल, म्हणजे ECG करावं लागेल, EMR करावं लागेल. अगर तसं त्याच्याने नाही जमलं त्याचा डोक्याचा सिटी स्कॅन करावा लागेल. डॉक्टर साहेब हा तुम्हाला ज्या ज्या रिपोर्टी करायच्या आहेत ना हा त्या ते रिपोर्टी करा, पण माझ्या लेकराला बरं करा, तुम्ही बरं करा. बरं बरं ठीक आहे, तुम्ही लढू नका. बाई याने अंदर नेतो बाई हो, कळब्याच्या मशीन मध्ये टाकतो, चुरा करून बाहेर आणतो. देवा देवा काय वेळ म्हणलीस माझ्या लेकरावर, ज्या मुलासाठी मी इतकी तरफडते तोच मुलगा माझ्या समोर काय ताकद होऊन राहील. ताईने काय करावं, कुणाचा आधार आहे मला त्याच्या विना. देवा काय तू इतका निष्ठुर झालायस का, जीव कासावीस होतोय रे माझा, कासावीस होतोय. तुळशी माडही छाती तुटे नाव विठ्ठला, तुळशी माडही छाती तुटे नाव विठ्ठला, माडही छाती धाव विठ्ठला, तुळशी माडही जीव झाला कासा वीस रूप दाव विठ्ठला, जीव झाला कासा वीस रूप दाव विठ्ठला, झाला कासा वीस रूप दाव विठ्ठला, जीव झाला कासा वीस रूप दाव विठ्ठला, तुळशी माडही पकाची तुटे दाव विठ्ठला, जीव झाला कासा वीस रूप दावी विठ्ठला, तुळशी माडही पकाची तुटे दाव विठ्ठला, तुळशी माडही पकाची तुटे दाव विठ्ठला, तुळशी माडही पकाची तुटे दाव विठ्ठला, जीव झाला कासा वीस रूप दाव विठ्ठला, घरातच कारावास सोसला रे रात्रंगीत, घरातच कारावास सोसला रे रात्रंगीत, तुझा मानून या कौल नाही रांगणी, तुझा मानून कौल नाही व रांगणी, गोड वास जातीचा, गोड वास लोळीचा, चंद्रभागे ज्योतिराचे मला बोलवितरिता, तुझ्या नावाविल नाही काही दाव विठ्ठला, जीव झाला कासा वीस रूप दाव विठ्ठला, तुळशी माडही पकाची तुटे दाव विठ्ठला, जीव झाला कासा वीस रूप दाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माझे बाबा 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 विठ्ठला. डॉक्टर साहेब अजून का आले नाही, ते का आले नाही, काय झालं असेल. बाई डॉक्टर साहेब तुमच्या मुलाच्या रिपोर्टी काढल्या बाई, काय म्हणतो ECG केली, EMR सुद्धा केला, सगळं नॉर्मल निघलं, पण शेवटी मला डोक्याचा सिटी स्कॅन करावा लागला. काय निघालो. तुमच्या मुलाच्या सिटी स्कॅन मध्ये मोठी नजर बिमारी आहे, मोठी बिमारी. मोठी बिमारी. का ती बिमारी 50 ते 60 हजार लोकांमधून फक्त एखाद्यालाच होते. डॉक्टर साहेब हा तुम्ही आता माझ्याशी स्पष्टच बोला, कोणता आजार झालाय हो माझ्या पोराला. आणि ती बिमारी झाल्यानंतर फक्त व्यक्ती 6 घंटे जिवंत राहू शकते. नाही नाही 6 घंट्याचं वर्तन आहे. कोणता आजार झालाय हो. बाई तुम्ही रडू नका,
रडल्यानंतर तुमचा धीर खचल, जे करायचे नाही ते सुटणार नाही. पहा मी सांगतो तुम्हाला, तुमच्या मुलाला ब्रेन अटॅक झाला आहे. नाही हे गोट आहे, तुम्ही खोटं नाही सांगता. मला खोटं बोलून काय मिळणार आहे बाई? डॉक्टर साहेब या क्षणी तुम्ही माझ्यासाठी देव आहात हो. हो. मी पदर देवात राहत पाय सोडते, पण माझ्या पोराला वाचवा हो, तुम्ही वाचवा. बाई वाचवणं माझ्या हातात नाही, मी फक्त प्रयत्न करू शकतो. जे काही करणं ते परमेश्वराला आहे. पण तुमचा मुलगा वाचू शकत नाही. नाही डॉक्टर साहेब असं नका बोलू. आणि वाचते कसा वाचते, तुमच्या मुलाच्या डोक्याचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? हा डॉक्टर साहेब हा. मग वेळ कशाला घालवताय? हा. तुम्ही जा आणि माझ्या पोराचं ऑपरेशन करा हो तुम्ही. असं नाही होत ना बाई, असं कधी होतच नाही. शरीरासोबत खेळणार आहे बाई. बाई तुमच्या मुलाचं डोक्याचं ऑपरेशन करणारा डॉक्टर माझ्या दवाखान्यात नाही. डॉक्टर नाही. ऐकून घ्या, मला दुसरीकडे सुपर हॉस्पिटल मधून डॉक्टर बोलावा लागेल स्पेशल. त्या डॉक्टरचा खर्च आणि ऑपरेशनचा खर्च एकंदरीत खर्च बाई 5 लाख रुपये. 5 लाख? 5 लाख कुठून देणार एवढे पैसे? असल तुझ्याकडे ते सांग, मी ऑपरेशनची तयारी करतो, नाही तर काही उपयोग नाही. डॉक्टर साहेब मी कुठूनही 5 लाख आणि नो, पण आधी माझ्या पोराचं ऑपरेशन करा. बाई 2 घंटे निघून गेले, 4 घंटे बाकी आहेत तुझ्यापाशी. डॉक्टर हा. साहेब मी जाताना कुठून तरी आणते हो मी. हा तू प्रयत्न कर. तुझ्या केविल आणि चेहऱ्याकडे पाहून मला कीव येते बाई. मी माझ्या बेसिकवर ऑपरेशन चालू करतो. हा तू जा ना, पैसे लवकरात लवकर जमा कर, हवे तितक्या लवकर. ठीक आहे? देवा 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 हे पांडुरंगा विठ्ठला, कशी वेळ आणली तर माझ्यावर. ज्या मुलासाठी मी माझ्या पायात घोंगड बांधले, त्याला लहानाचं मोठे केलं. मी हजारो लोकांसमोर वाचले, कशाची लाज न बाळगता निकडे माझ्या मुलासाठी. आणि त्याच मुलाला तोच माझ्यापासून हिरवून घेण्याचा प्रयत्न करतोय. देवा काय रे काय इतका निष्ठुर झालाय रे का? मी जाऊ तर कुठे जाऊ? मी कोणाकडून पैसे मागून आणू? कशी माझ्या पोराला वाचवू मी? या जगात आणि 5 लाख एवढी मोठी रक्कम कोण देणार मला? कोण देणार मला? कोण देणार? नाही आठवलं मला. हो आठवलं. ती पाहुणं आली होती माझ्याकडे. ती म्हणत होती सदाशिवराव पाटील शाहीर आहेत म्हणे, आणि तमाशात तुला नाचवतील, लय श्रीमंत आहेत म्हणे, फक्त पैसा म्हणे त्यांच्याकडे. हो मी त्यांच्याकडे जाते, त्यांची मदत घेते मी. मला बाईला आला विचार,
सदाशिव पाटलांच्या घराकडे जाते, सारी लाट सोडते, जाते मी निघून. हो, ते मदत करतील. 5 लाख कोणी देईल का विधवा बाईला? कोण नाही देणार. 500 रुपये नाही देत दादा, 1000 रुपये नाही देत. आमचे स्वर्गवासी घनश्यामजी डाखरे आम्हाला या ठिकाणी या स्टेजवर आणणारे घनश्यामजी डाखरे स्वर्गवासी यांच्याकडून माझ्या पाठीला 21 रुपयाची भेट मिळाली. पाठी धन्यवाद देत आहे दादा. बघा, परमेश्वराला वाचवायचं असलं तर योग बराबर आणते. बाईने विचार केला, मला पाटला कोण देणार, कोण नाही देणार. पण सदाशिव पाटील धनवान आहे, गुणवान आहे, शाहीर आहे. जर त्यांच्याकडे गेली आणि जर मी माझी कला दाखवली, होऊ शकते शाहीर माझ्यावर खुश होईल आणि मला पैसे देईल. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आता बाई सदाशिव पाटलाच्या घराकडे चालली पैशासाठी, पण बाईनं घरही नाही पाहिलं पाटलाचं. पण कलाकार लोकांचं घर कोणी सांगतं दादा, कोणी सांगतं. बघा, सदाशिव पाटलाचे आठवले नाव, माजी सरपंच घोराड तसेच सिद्धार्थ बागडे कडून सप्रेम भेट आमच्या ढोलक मास्टरला 100 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून सदस्य 50 लाख धन्यवाद. पाटलांच्या घरापर्यंत तर आले, पण कुणास ठाऊ पाटील साहेब आहेत की नाही ते. घरापर्यंत कुठे आले हो, मी गावातच आले मी. आणि कोणी मला इथे ओळखीचा दिसत नाहीये. मी विचारा तर कुणाला विचारू. देवा देवा, तूच मला तर रस्ता दाव रे देवा, तूच रस्ता दाव. फिरता फिरता बस स्टॉप कडे आलो. एसटी आणि बस, त्या बस मधून मला एक बाई उतरताना दिसली. दूर मला शकुंतलाबाई सातारकर सारखे वाटले. होऊ शकते माझ्या नजरेचा धोका ते कायले येणार आहे. हा, तर पण जाऊन पाहतो जवळ होईल किंवा नाही. बाई, तुम्ही शकुंतलाबाई सातारकर? मी शकुंतला सातारकर. हा, पाहुणा तुम्ही माझ्या कार्यक्रमाला आले होते ना. देवा देवा, पावलास रे देवा, पावलास. बापा,
काय झालं असं विशेष पाहुणं बाई तुम्ही म्हणत होते ना हा तुमचे शाहीर सदाशिवराव पाटील हा मला ते त्यांच्या तमाशात नाचवणार आहेत म्हणून. हो हो मी मागही म्हटलं होतं ना आताही म्हणून आलो ते पाहुणं हा मला त्यांच्या घरापर्यंत पोहोचता काय तुम्ही पोहोचवून देताय. हो हो चला ना आता जणी चला ना हो. बाई कोणतं तरी संकटात सापडले आहे कारण की गळ्यावळ्या करून आली ठीक आहे चला बाई चला नेताय ना. हा बघा बाई पाटलाचा वळा आहे हाच काय तो पाटलांचा हा वाद. पाहुणं मी थांबू इथं तुम्ही देताय ना आवाज. तुम्ही थांबायचं मी लवकर आवाज देतो पाटील साहेब हो पाटील साहेब पाटील काकाजी कोणता देव आपल्यावर कोपला रे मच्छा मला माहित नाही अभि एकही तमाशा नाही कसा लागल आणि मी वाट पाहून आलो त्या बाईची हा. कसं शकुंतला बाई येईल हा. आणि मी तिला डोळ्यावर पाहिन रे हा, हा, हा. आणि तिचा डान्स मला पाहायला भेटन. बाजी तुम्हाला पहिलेच म्हणलो का कार्ड छापून घ्या तिच्या नावाचे काय ते तुम्ही छापला नाही हो कार्ड छापतो तिच्या नावाचं हा. आणि बाईनं आले म्हणजे जोडे खाईन का लोक येते म्हणा 100% गॅरंटी दिल्यावर मी ना असं कसं येते येते म्हणजे या म्हणाला बाजी हा सुवर्ण संधी आपल्या घरी चालून आली आपल्या घरी कशी चालून आली कशी म्हणजे हा शकुंतलाबाई सातारकर आपल्या घरी आले काय बोलते रे फोकणाड्या हो जी मी खोटं बोली ते काय नाही आपल्या घरी हा आली आली हे पहा इकडे उभी आहे कुठं आहे हे का पाटील साहेब नमस्कार करते हो पाटील साहेब नमस्कार करते. नमस्कार नमस्कार मी शकुंतला सातारकर. हो हो हो. तुम्हीच ना जी सांगितलं माझ्या गड्याने सांगितलं तुमच्याबद्दल सगळं काही सांगितलं माझ्या गड्यानं जी पाटील साहेब. बाई आणि मी देवासारखी वाट पाहतो तुमची रात्र दिवस का शकुंतला बाई केव्हा येईल आणि केव्हा मी डोळा भरीन बाई. कसं काय पाटील साहेब. बाई तुझं नाव ऐकल्या बरोबर मला रात्र दिवस झोप लागत नव्हती पण कसा योग आणला त्या देवानं आणि तुम्ही स्वतः चालून माझ्या घरी आले. पाटील साहेब वा वा तुमची गडी म्हणत होती हा तुम्ही मला तुमच्या तमाशा फळामध्ये नाचवणार आहे म्हणून. हो बाई हो खरंच नाचव. खरं 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 म्हटलं. बाई मी कधी बाई नाचवली नाही तमाशा असं काय पाटील साहेब. पण माझ्या घडी माझ्या मागं लागले बाई काही एखादी बाई जर आपल्या तमाशामध्ये नाचायला ठेवली तर आपले कार्यक्रम रोजचे लागत 100-150 हो 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 खरं बाई 100-150 लागले. जी पाटील साहेब. तुम्ही नाचाल का माझ्या कार्यक्रमात. पाटील साहेब हा तुम्ही म्हणायचं आणि आम्ही नाही म्हणायचं हा हा असं कधी होणार आहे का पाटील साहेब. नाही नाही नाही. नाचाल ना तुम्ही बस तुम्ही नाचायला तयार झाले बाई माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली. तुम्ही नाचायला तयार झाले आमचे इंद्रचंद्र पुरे पावन झाले. का इंद्रचंद्र अन्या बाई तर मोठी सुंदर आहे रे कशी आहे आणि अशी बाई जर आपल्या वाड्यात जर राहिली वाडा कसा करण जगमग 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 बिगर लाईट न उजेड उजेड तलवारीची घा भेटली पाहिजे अशी बाई भेटते त्या गोष्टी नंतर करू आरामात 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 हो हो जी बाई बोला पाटील साहेब. बाई माझी इच्छा आहे तुम्हाला मी फळात तर घेणार पण अगोदर जर मला ध्यान दाखवा एखादा. पण बाई आणि मला जर तुमचा ध्यान पसंत आला तू जेवढे म्हणशील मी तेवढे पैसे देईन. म्हणजे पाटील साहेब मी धनवान आहो माझ्या घरी खूप धनद्रव्य आहे
पण करू काय बाई, मला तमाशाचा शौक आहे, मला गमत नाही. असं काय पाटील हो साहेब? हो. तर पाटील साहेब, हा, माझ्या कलेचा पुरावा हवा आहे तुम्हाला. पुरावा हवा आहे. मी काय म्हणतो ऐकन का? जी पाटील साहेब. पाटीला म्हणे बाई दाव तुझी कला, जर तू खुश करशील आज मला, भरपूर इनाम देईन मी तुला. बोलतो मग पुरवीन तुझी आस, तुझे मनसे ते देईन तुला. असं काय पाटील? मग पुरवीन तुझी आस, आणि बोलल तो खास. बाई ठेव विश्वास, थोडा माझ्या थोडा माझ्या आवाज घे. एवढी इच्छा आहे माझीवाली, पाटील साहेब, पूर्ण करा. बस फक्त एवढंच राहा. हा, तुम्ही काही चिंता करूच नका. हो. तुम्हाला पुरावाच होय ना कलेचा. मला पुरावा पाहिजे. तुमचा डान्स कसा काय? तर मी काही क्षणात सादरच करते बघा. काय हरकत नाही, हो. करा ना. येऊ मग मी आता. हो, या ना, या ना. अहो इथे. हो, 2 मिनिटं दाखवता ना? हो. बरं बरं, ठीक आहे. आम्ही बसतो तोपर्यंत. बाजी अन्या, ऐ, अन्या, हा. का सुंदर बाई आहे रे. हो आहे का नाही? हा. कोणाच्याच तमाशामध्ये नाही नाही, मी ना अशी बाई नाही पाहिली मी नाही पाहिली बाबा आजपर्यंत. लय तमाशा पाहिली मी ना. अरे मायनीचं वय लहान आहे, पण तुमची वय किती आहे? 50 वर्षाच्या वर झाले मला तमाशा करता करता. 55 वर्ष. हा, 70 ते 72 वर्षाचे तुम्ही या. पण अशी बाई पाहिली का कधी? नाही, मी नाही पाहिली. तुम्ही नाही पाहिली तर तुम्ही कुठून पाहिली? ठीक आहे, काय हरकत नाही. हा. त्या बाईले आपण खुश करू. हा हा आपण पैसे देऊ नये रे. हो, आहे का नाही? हा. पैसे दिल्याशिवाय खुश होत नाही. हो, पैसे दिल्याशिवाय नाव. कोणताच कलाकार हा, आहे नाही का नाही नाही? नाही. आपण देऊ पैसे हा. आणि तिची कला पाहू अगोदर. हो, ठीक आहे बसा. माणसांची जातच बेरकी. मी ओळखले. मी यांच्या मनातील भावना ओळखले. नाही हाय काही नाही यांच्या मनात. नाचणाऱ्या बाईला काय समजतात कुणाच ठाऊक. यांच्या मनात माझ्याविषयी काहीतरी वेगळंच आहे. पण मी नाचणार नाही, घाबरणार नाही. माझ्या दवाखान्यात तरफडत असलेल्या मुलासाठी, माझ्या पोटासाठी मी नाचेन. मी नाचेन. हो, मी नाचेन. नाही लाजणार. नाचेन. बाजी अरे मी पागल झालो रे. बाजी पागल लोक बनावा आजी. हा? पाहिलं का? बाईचा डॅन्स वाहून मी पागल झालो. दाय बाईच्या डान्स मध्ये हा बाई आहे रे. स्वतः गाऊन नाचते ती. आणि अशी बाई जर आपल्या फळामध्ये आली, असं समज का आपलं भाग्य उजळलं. भाग्य उजळलं. आहे का नाही? हो जी. तर आपण या बाईला ठेवू. हो, हा, पक्क फळामध्ये. आपल्या फळात. हो जी. हा. पण आपल्या वाड्यातही हा. अशी जर बाई असली, आपला वाडा किती सुंदर दिसल. अरे बापरे, काय सांगायची सोय नाही. वाड्यामध्ये पाटली दिसल. पाटली 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 आहेत तो. आहे आहे. हा. सुंदर आहे, सुंदर आहे. हा. पहिले ह्या गोष्टी करून घ्या. पहिले फळाच्या गोष्टी. हा, फळात त्या गोष्टी तर तयार झाली. हा, पण त्याही गोष्टी करतो. हो, त्या पहिलं करा बाबा. आता दोस्त मित्र मागे लागले का पाटील साहेब दुसरी बायको करा, दुसरी बायको करा. काय रे? पण आता ती एकाच कामाची झाली. घर सांभाळायची. अरे दुसरी बायको कशी भेटते का भेटते? आणि हे दोन्ही कामाची. हे दोन्ही कामाची जमलं काम करा. काही म्हणून तर नाही रे. मी मागावं काय म्हणून. ठीक आहे, ठीक आहे. हिम्मत करून म्हणत. हो, म्हणा, म्हणा. हा, ठीक आहे. हो म्हणत नाही म्हणत. बाई पाटील साहेब, बाई बोला की.
काय बोलू मी तुम्हाला बोलण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाही राहिला. असं म्हणतो या बाई 50-55 वर्ष झाले मी तमाशा करता पण तुमच्यासारखी नाचणारी बाई मी अजून नाही पाहिली. पाटील साहेब आज तुम्ही ना माझ्या शरीराला छिद्र पडलं आणि शरीराच्या आतमध्ये शिरली. माझं मन तुम्ही ना पिघलवून टाकलं असं वाटतंय. देवा त्या 10-20 वर्षाच्या अगोदर जर मला अशी बाई मिळाली असती अजून माझं नाव किती वाढलं असतं. सदाशिव पाटलाचा तमाशा किती सुंदर राहिला असता. पण बाई लय वेळ झाला तुला माझ्या तमाशात यासाठी. तमाशात येशील माझ्या पक्क. पाटील साहेब हा. मी तमाशात नाचायला तर आले हो. हा ठीक आहे काय हरकत नाही. मी तुला माझ्या तमाशामध्ये फिट केलं पक्की झाली. पण बाई एक गोष्ट तुला विचारू का? अहो विचारा की. तुला राग तर नाही येणार? राग कशा पाई पाटील साहेब? माझी जबरदस्ती नाही. हा नाही हा तुम्ही निसंकोच विचारा. बाई मागच्या वर्षी 11व्या महिन्यात 1 तारखेला माझी पत्नी मरण पावली. माझी पाटली. माझे दोस्त मागे लागले माझ्या कपडे एखादी पाटलीन करून टाका एखादी बायको करून टाका. बाई मी म्हणतो आजकालच्या बाया पैशासाठी नवऱ्याचा जीव घेतात. काही बाया अशा नवऱ्याला मारून टाकतात इष्टटीसाठी. आणि जर माझा जीव गेला मला मारून टाकलं तर काय करेल? बाई पुन्हा एक विचार आहे. मी 10-5 वर्ष वाचलो माझं म्हातारपण आलं. हे एवढी मोठी इस्टेट मा संघ येणार आहो का? नेणार नाही तुम्ही. पण बाई हे एवढी मोठी इस्टेट जर तुझ्या कामामध्ये आली तुला जर मिळाली तर तू मरतपर्यंत खाशील तर तुला सरणार नाही. माझ्या हा म्हणून तुझा स्वभाव मला आवडला आणि तुझी कला बी मला खूप आवडली. बाई मी तुला यासाठी म्हणून राहिलो. चांगल्या गोष्टी म्हणतो मी वाईट गोष्टी बोलत नाही. सांगा. तुझा पती मरण पावला. तुला एक मुलगा हो आहे. खरं आहे. तुझा पोरगा इंजिनियर आहे. जे पाटील साहेब पण बाई या जमान्याच्या रीतिरिवाजानं बोलून राहिलो मी. जमान्यात जे घडते त्यानुसार बोलून राहिलो. प्रत्येक माणूस प्रत्येक बाई आपल्या मुलाबाळावर विश्वास करते की माझा पोरगा मला पोसन माझी सून मला पोसन. पण कधी कधी पोरग माय बापाला हाकलून देते. अखेर इस्टेट असूनही उपाशी मराची वेळ येते. बाई समजा तुझा पोरगा आज चांगला आहे आणि उद्या जर तुझ्या पोरानं तुला हाकललं घराच्या बाहेर तू कुठं भीक मागशील? कुठे जाणार आहे हो मी? म्हणून बाईचा पती हा सर्वात मोठा आधार आहे आणि पतीशिवाय बाईला हिंमत राहत नाही. म्हणून तुला एका पतीची जरूरत आहे असं मी म्हणतो आणि मला एका पत्नीची जरूरत आहे. आणि जर तू माझ्या वाड्यामध्ये आली आपण गंधर्व विवाह करू. आणि जर तू पाटली म्हणशील बाई तर माझ्या वाड्यामध्ये तू लक्ष्मी सारखी राहायची. पाटील साहेब हा तुम्ही आता बोलूच नका. सगळं समजलंय. तुमच्या मनात काय आहे काय नाही ते. हो पाटील साहेब तुमचा असा विचार आहे ना मी तुमची पत्नी बनावी. बस मी तुमची अर्धांगिनी बनावी म्हणून. अरे कोणत्याही बाईसंग मी गंधर्व विवाह करणारच आहोत. पाटील साहेब तू नाही म्हणशील दुसरी बायको करी. पाटील साहेब हा माझं ऐकून तरी घेताय ना? हो घेतो. पाटील साहेब तुम्ही म्हणता तुमचं सगळं बरोबर आहे हो. हा पण या क्षणी मी तुमची बायको बनवू शकते. मी अशी नाही म्हणू शकत हो. पण एवढं मात्र हा मी काही महिन्यानंतर मी तुमची पत्नी बनेन असा शब्द देऊ शकते मी तुम्हाला. या क्षणी माझी पत्नी बनवू शकत नाही. मला समजलं नाही बाई. बनवून समजावून सांग. पाटील साहेब मी लई दुःखात आहे हो. मी दुःखात? लई पाटील साहेब. कशाचं दुःख आहे? मला 5 लाख रुपयाची सक्त जरूरत आहे हो. कशा करता बाई? माझ्या पोराला ब्रेन अटॅक आलाय हो. तो दवाखान्यात मरणाची झुंज घेत आहे. अरे 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 अरे
तुम्ही नाही म्हणू नका. माझ्या पत्रात 5 लाख रुपये घाला तुम्ही. अरे बाई, मी ना या हाताने मोठं दान धर्म खूप केलं माझ्या जीवनात. काही बिमार लोकांना सुधरवलं, मी ना पैसे लावलं. आणि आजही मी करूनच राहिलो. कोण्या गरीबाच्या मुलीच्या लग्नाला पैसे नसले तर मी ना पैसे देऊन लग्न केलं गरीबाच्या मुलीचे. मला माहित आहे का आज नाही उद्या मी मरणार आहो आणि आपल्या संग येणार नाही. एवढी मोठी इष्टक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या हाताने भलं होऊ दे म्हणून मी लोकांचं भलं करत करत चाललो. आणि माझ्या 5 लाखानं तुझ्या मुलाला जीवन दान मिळत आहे, तुझा मुलगा वाचत आहे. हे पुण्याचे काम आहे बाई, हे धर्माचे काम आहे. मी अशा कामाने कधी नाही म्हणत नाही. हा 5 लाख नाही, तू 10 लाख म्हणशील तरी देतो मी तुझ्या पोराला सुधरवासाठी. पण तुला म्हटलं मी या क्षणी येऊ शकत नाही, सांगू शकत नाही. ठीक आहे, पैसे देतो, पैसे घेऊन जा, पोराला सुधरव आणि पोरगा सुधरल्याच्या बादमध्ये येशील का? तुम्ही आजचा कोणत्याला पाठावर विश्वास ठेवा. माझ्या मुलाला फक्त बरं होऊ द्या. मी तुमच्यापर्यंत आली आणि तुमची बायको झालीच म्हणून समजा. 1 महिना 2 महिने बिमारी सुधरायला लागेल, मग 2 महिन्याच्या बाद तरी तू येशील ना? मी नक्की पाटील साहेब, पक्क. तुम्ही विश्वासा पक्क मी येणार. आणि माझी पत्नी बनशील. बनेन बनेन तुमच्या चरणाची दासी मी कायमची म्हणून राहीन. बनू बाई, फक्त माझी एकच इच्छा, जोपर्यंत मी जिवंत राहीन तोपर्यंत माझी सेवा करजो. आणि हे संपूर्ण वाडा आणि संपूर्ण इष्टक मी तुझ्या नावावर करून देणार. पाटील साहेब, संपूर्ण. पाटील बोलला तो करण, पाटील खोटा बोलणार नाही. जी पाटील साहेब. पाटील साहेब, तुम्ही पुण्यात्मा हो. माझ्या मुलाचे तुम्हाला आशीर्वाद लाभेल. एक पुन्हा आणखी मिळेल तुम्हाला. घाबराचं कारण नाही. 5 लाख याच्यामध्ये आहे, घेऊन जा. हा अजून 5-10 लाख लागेल तर पुन्हा येतो माझ्याकडे, पुन्हा देईन पैसे. पाटील साहेब, पण बोललेल्या शब्दाले माग नको ठेव. पाटील साहेब, फक्त विश्वास ठेवा म्हणाले ना मी. ठीक आहे, ठीक आहे. मी शब्द दिले तुम्हाला. 2 महिन्यात 3 महिन्यात सुगंधा पोरगानंतर महावाड्यामध्ये येऊन राहायचं. पाटील साहेब, हाय. आता लई उशीर झालाय हो. हा तिकडे माझा मुलगा तरफडत असेल. बरोबर. येऊ मी. जा 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 जा, येऊन जाशील.